राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूर या संघटनेच्या सन 2024-2029 या पंचवार्षिक कालावधीकरिता पदाधिकारी निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा विजय झाला। राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूर या संघटनेची सन 2024 ते 2029 या कालावधीसाठी पदाधिकाऱ्यांची निवडणूक दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी उधनी सभागृह सिंचन भवन सोलापूर येथे पार पडली। सदर निवडणुकीत 89 मतदारांनी मतदान केले। त्यापैकी राजीव ज्ञानदेव साळुंखे जलसंपदा विभाग व अमृत शिवाजीराव कोकाटे सहकार विभाग यांना प्रत्येकी 58 मते मिळाली। एक मत बाद झाली असून 30च्या मताधिक्याने दोघेही निवडून आलेले आहेत। तसेच पुढील प्रमाणे पदाधिकारी हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। कार्याध्यक्षपदी गजानन शरदचंद्र गायकवाड महसूल विभाग, उपाध्यक्षपदी खंडू नामदेव भोसले महसूल विभाग, मंजुनाथ जयपाल गायकवाड समाज कल्याण विभाग, महबूब सैफन जमादार आरटीओ विभाग, कोषाध्यक्षपदी नरेश मार्कंडे बोनाकृती सार्वजनिक बांधकाम विभाग, सहसचिवपदी दीपक दामाजी पुजारी सोलापूर ग्रामीण पोलीस विभाग, नितीन खोबराजी खसबे सिव्हिल हॉस्पिटल, कार्यालयीन सचिव समीर अहमद मोहम्मद शफी उडीवाले हिवताप विभाग, उपाध्यक्ष महिला श्रीमती वैशाली वसंत जेधे ITI विभाग। परिवर्तन पॅनल विजय होण्यासाठी श्री शंतनू गायकवाड आणि अशोक इंदापूर यांनी विशेष परिश्रम घेतले। परिवर्तन पॅनलचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा अरे हम सब अरे हमारी यूनियन अरे हमारी यूनियन अरे साळुंखे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोकाटे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम सब एक है। इंदापुरे साहेबांचा विजय असो, शंतनू गायकवाड साहेबांचा विजय असो, इंदापुरे साहेबांचा विजय असो, शंतनू गायकवाड साहेबांचा विजय असो। संघटना शाखा सोलापूर या संघटनेची पंचवार्षिक निवडणूक घोषित झाली होती। ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न करण्यात आला। सरचिटणीस आणि अध्यक्षपद वगळता इतर सर्व पदे परिवर्तन पॅनलचे बिनविरोध घोषित करण्यात आले, परंतु सरचिटणीस आणि अध्यक्षपदाकरता निवडणूक लागली। या निवडणुकीत एकूण 93 मतदार होते, पैकी 58 मतदारांनी परिवर्तन पॅनलचे राजू साळुंखे यांना अध्यक्षपदासाठी आणि अमृत कोकाटे यांना सरचिटणीस पदासाठी आपली पसंतीची 58 मतं दिली आणि ह्या निवडणुकीमध्ये त्या दोघांनाही घोषित करण्यात आलं। एकूणच परिवर्तन पॅनलचे 9चे 9 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत। सर्व विजयी उमेदवारांचं मी परिवर्तन पॅनलच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं मी अभिनंदन करतो। ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची नाही, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपल्याला एकत्रित येऊन पुढच्या काळासाठी लढाईसाठीची आम्ही तुम्हाला सूत्र तुमच्या हाती दिलेले आहेत। आता जबाबदारी तुमची आहे। पराभूत झालेले उमेदवारसुद्धा आपलेच आहेत, परंतु त्या लोकांनासुद्धा पुढच्या काळामध्ये सोबत घेऊन आपल्याला या शासनाच्या कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधातल्या धोरणाच्या विरुद्ध आपल्याला लढाई पुकारावी लागणार आहे। तसेच परिवर्तन पॅनल विजय होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, सहकार विभाग, महसूल विभाग, सोलापूर जिल्हा तलाठी संघटना, भूमी अभिलेख, सिव्हिल हॉस्पिटल, समाज कल्याण, वन विभाग, कार्यालयीन पोलीस कर्मचारी संघटना, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सोलापूर कोषागार कार्यालय, आरोग्य विभाग, कुष्ठरोग विभाग, हिवताप विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, सांख्यिकी कार्यालय, नगर रचना, दूध डेअरी, सहाय्यक कामगार आयुक्त, क्रीडा कार्यालय, अन्न व औषध, धर्मादाय, जिल्हा नियोजन, नगर रचना, RTO पशुसंवर्धन, जिल्हा मत्स्य विभाग, जिल्हा समन्वय समिती, मेडिकल कॉलेज, जिल्हा कृषी संघटना, ITI विक्रीकर, राज्य कामगार रुग्णालय, भूजल संरक्षण, जिल्हा माहिती कार्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, स्थानिक लोकल फंड यांनी मोलाचे सहकार्य केले आहे। परिवर्तन पॅनलच्या विजयासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचारी किंवा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विजयी उमेदवारांनी जाहीर आभार मानले। परिवर्तन पॅनलच्या विजयासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचारी व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विजयी उमेदवारांनी जाहीर आभार मानले।